बायबल सांगते की मंडळी म्हणजे ख्रिस्ताचे शरीर आहे, ज्याद्वारे देव चांगली बातमी म्हणजे शुभवार्ता किंवा सुवार्ता जगाला सांगतो. पण प्रियांनो, आज अनेक वेळा मंडळी ही आपली जबाबदारी विसरत चाललेली आहे. ही मंडळी विसरत चाललेली आहे की सुवार्ता गाजवण्याची. आज मंडळांमध्ये केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी खरी सुवार्ता बाजूला ठेवली जाते. गोष्टींमध्ये लोकांना अडकवून ठेवलं जातं. देवाचे सेवक लिओनार्ड रेव्हनडेल असं म्हणतात की शोकांतिका ही आहे की प्रियांनो, मंडळ आज पवित्रतेच्या ऐवजी आनंदाचा शोध घेत आहेत. मंडळी ही जिवंत देवाने निर्माण केलेला एक काय आहे, समाज, ज्याला आपण कॉंग्रिगेशन म्हणतो, ज्याला जगत देवाचा प्रकाश प्रदर्शित करण्याची जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी केवळ पालकांची नाहीये, कुठल्या सेवकाची नाहीये, तर आम्हा प्रत्येकाचा जो त्या मंडळीचा भाग आहे, त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्या ख्रिस्ताचं सत्य, त्या ख्रिस्ताचा सुवार्तेचा प्रकाश आणि त्या अंधकारमय जगाला द्यावा, प्रदर्शित करावा. प्रियांनो, ख्रिस्ताची मंडळी ही त्या डोंगरावर वसलेल्या नगराप्रमाणे आहे, ज्याद्वारे अंधकारात असलेल्या ह्या जगाला काय मिळतो, प्रकाश मिळतो. आम्हाला ह्या जगामध्ये, अंधकारमय पतित जगामध्ये काय ठेवलेलं आहे, कारण ह्या जगाला काय व्हावा, आमच्याद्वारे प्रकाश प्राप्त व्हावा. प्रियांनो, आमची ख्रिस्ती म्हणून किंवा मंडळी ह्या नात्याने तीच जबाबदारी आहे की आमच्या जगण्यातून, आमच्या प्रत्येक कार्यातून त्या ख्रिस्ताला, त्या ख्रिस्ताच्या सत्याला या जगासमोर प्रगट करावं. देवाचे सेवक अलिस्टर बेग म्हणतात की तुमचं ख्रिस्ती जीवन केवळ संडे पुरतं मर्यादित ठेवू नका. मंडे टू सॅटरडे देखील तुम्ही ख्रिस्तीच राहा. हे आम्हाला समजणं गरजेचं आहे.